लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कोकणातलं वर्चस्व वाढवण्यासाठी आता कंबर कसलेली आहे। उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्गच्या आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहेत। सावंतवाडी आणि कुडाळमध्ये उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत संवाद साधतील। शिवाय सिंधुदुर्ग किल्ल्याला देखील भेट देणार आहेत। अंगणेवाडीच्या भराडी देवीचे देखील उद्धव ठाकरे दर्शन घेतील। शिवसेना फुटल्यानंतर कोकणात देखील उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसलाय। लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी दौरे सुरू केलेत। आज आणि उद्या कोकणातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणुकांच्या तयारीचे आदेशही दिलेले आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। वेदांत, नुकताच त्यांचा 2 दिवसाचा दौरा झालेला होता, परत 2 दिवसांचा दौरा आहे कोकणामध्ये। उद्धव ठाकरे गट आपलं वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील दिसतोय, काय माहिती आहे? अमोल, ज्या प्रकारे बघितलं तर सिंधुदुर्ग त्यासोबतच रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये हे दौरे असणार आहेत। साधारणपणे दुपारी 12 वाजता या दौऱ्याला सुरुवात होईल, ज्यामध्ये पहिली जी सभा असणार आहे ती सावंतवाडी, त्यानंतर आज कुडाळमध्ये सभा होईल, त्यासोबतच अंगणेवाडी इथे ते जातील, तिथे त्याच्यानंतर मग आपण बघितलं सिंधुदुर्ग किल्ला, त्यानंतर कणकवली इथे सभा घेतील। त्यामुळे 3 सभांचं आज नियोजन आहे। ठिकठिकाणी जाणार आहेत, पदाधिकाऱ्यांच्या भेटी सुद्धा ते घेणार आहेत आणि त्यानंतर उद्या सुद्धा अशाच प्रकारे 3 ते 4 सभा असणार आहेत। त्यामुळे जसं तू सांगितलंस की खास करून कोकणाकडे लक्ष केंद्रित शिवसेना ठाकरे गटाने केलेलं आहे आणि पक्षप्रमुख स्वतः दौरे करून मार्गदर्शन करतायत आणि थेट जनतेशी जनसंवाद करतायत। वेदांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।